टीमबरोबर ते पराभूत झाले होते. भालचंद्र म्हात्रे 12वे खेळाडू वेले संघाचे, तर आमचे गोपी मामा गुंदोली संघाचे 12वे. षटकार हॅट्रिक, गोलंदाज विकेट हॅट्रिकसाठी. क्या बात आहे. आता वेले संघाच्या गोलंदाजांना बाला पाटीलकडून विकेट हॅट्रिकला 5,000. पहिला चेंडू, क्या बात आहे. पहिला चेंडू वाईट आलाय, दिशा खराब पाहायला मिळाली, गती चांगली होती. अतिरिक्त धावसंख्येने गंगामाता गुंदोली संघाची धावसंख्येला इथे सुरुवात झालेली आहे. क्या बात है. सुरेख चेंडू, पहिला चेंडू आजच्या पहिल्या रात्रीच्या स्पर्धेचा 6:50 टाकला आणि 7वा सामना बरोबर 12 वाजता सुरू झालेला. अल्पेश 12:03 म्हणजे आपण वेळेच्या बाबतीत बरोबर आहोत. यस, उद्या बरोबर 5:30 वाजता दोन्ही टीमने रिपोर्टिंग करायचे. 6 वाजता आपण सामना सुरू करणार आहोत. इथे नितीन म्हात्रेनं अगदी चेंडूला समोरच्या दिशेनं केलाय. 2 चेंडू 2 धावा आलेत, कारण की एक वाईट आणि एक बॅटनं. बघूया विनोद म्हात्रे आज चांगल्या लयमध्ये आहेत. विनोद म्हात्रे चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी त्यांच्या बॅटमधून. इथे चेंडूला ऑन साईडला केलेला आहे. बघूया डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. दुसरी धाव इथे पूर्ण केलेली आहे. वा, चांगली कॉलिंग, गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने वाढून झाली ती 4. धावा 3 चेंडूमध्ये आलेत. पहिला वाईट, डॉट, सिंगल, डबल. हा फटका अगदी मिडॉनवरून लॉंग ऑनला शिवा भोईर तिथे उपस्थित आहे. फक्त एकच धाव मिळेल. धावसंख्या झाली ती 5. 12:03 या क्वार्टर फायनल सामन्याचा पहिला चेंडू टाकलेला आहे. इथे देखील पावलांचा वापर जरूर केलाय, मात्र फटका हवा तसा खेळता आला नाहीये. इथे एकच धाव येईल. शिवानी सोडला आणि अमरनं पकडलाय. क्रिकेटमध्ये हे खूप महत्त्वाचं आहे. बॅकअप करणं एकामेकाला खूप महत्त्वाचं आहे. एक सिंगल धाव, नितीन म्हात्रे 2 वर, विनोद म्हात्रे 3 वर आणि एक वाईट, अशा एकूण धावा झाल्यात 5 चेंडूमध्ये 6. शेवटचा चेंडू, पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. इथे अगदी मोठा विकेट. इथे गुरु थलेनं झेल सोडला, मात्र धनाजी थलेनं निशाणा साधलाय. मोठी विकेट आली या सामन्यातून नितीन म्हात्रेची धावबाच्या स्वरूपात. अगदी नितीन म्हात्रे देखील स्वतःवर नाराज होते. गुरु थलेनं झेल सोडला, डोक्याला हात लावले, मात्र जसा धनाजी थलेचा चेंडू स्टंपला हिट झाला तसा अगदी त्याने आनंद उत्सवाला देखील सुरुवात केली. नक्कीच अगदी वेल टीम एक कंप्लीट टीम आहे. आणि विकेट हॅट्रिकसाठी बालादादा पाटीलनं आता तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक लावलं आहे. गुरुदत्त 40+ संपूर्ण टीम इथे उपस्थित आहे.
राहुल माली, किशोर माली, सँडी माली, कमलाकर माली, बंडूदादा माली, सुनील माली, अविन माली, दयानंददादा माली, अगदी संपूर्ण टीम इथे या स्पर्धेसाठी मेहनत घेताना रणजित माली देखील आहे. पहिल्या चेंडूपासून तर शेवटच्या चेंडूपर्यंत अगदी संपूर्ण टीम इथे पाहायला मिळते. भिवंडी ग्रामीण सिनियर 40+ मधली पहिली रजनी स्पर्धा ही गुरुदत्त मानकुली संघाने आयोजित केलेली आहे आणि मला वाटतं सलगचा 3रं वर्ष आहे की इथे नाईट स्पर्धा या संघाच्या वतीने इथे भरवली जाते. आमचे गुरुनाजी माली देखील आहेत. आज चांगला शाकाहारी भोजनाची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून झाली होती. त्यांचा देखील विशेष आभार. पंच कमिटी, समालोचक, गुणलेखक, कॅमेरामॅन सर्वांची चांगली जेवणाची उत्तम सोय. नक्कीच आमच्या निशाताई यांचा देखील आभार. गोलंदाज झाला आहे सतीश तले, गावदेवी वेले एक्सप्रेस, एक वेगवान गोलंदाज आहे. बघूया इथे चेंडूला अगदी ऑन दी कार्पेट खेळलेला आहे. एक धाव पूर्ण. नक्कीच आज अशोक जोशी देखील इन ॲक्शन में, तसेच त्यांचे बंधू दिनेश जोशी हे देखील अगदी वेली टीमच्या बरोबर आपल्याला पाहायला मिळतात. कोहिनूर आहे, सदा, अमर, धनाजी तले, गुरु तले, सतीश तले, विश्वास, शिवाजी भोईर अशी टीम पाहायला मिळते आपल्याला. अमर पाटील पहिल्या चेंडूवर सिंगल, 7 चेंडू टाकून झालेत आणि 7 धावा, त्याच्यामध्ये एक वाईटची धाव आहे. नक्कीच अगदी मोठ्या संख्येने वेले संघाचे समर्थक पाहायला मिळतात. सतीश, राजू समोर, क्या बात आहे, परफेक्ट यॉर्कर. काय कमालीची लाईन अँड लेन पाहिली आपण. राजू देखील गुंदवली संघाचा एक चांगला खेळाडू आहे. धावसंख्या आपण पाहतोय 9. वेले संघानं चांगला निर्णय घेतलाय गोपी मामा, कारण की राजू खेळपट्टीवर आला आणि त्यांनी त्यांच्या संघातील मुख्य गोलंदाजाला इथे गोलंदाजी दिलेली आहे. हे क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाचं आहे. क्या बात आहे, पुन्हा एकदा यॉर्कर चेंडू. इथे एक धाव कंप्लीट केली अशोक जोशी. क्या बात आहे, काय फिल्डिंग आहे अशोकची. अगदी वेलेची टीम जबरदस्त क्रिकेट खेळते आज. नक्कीच आमचे यवन जोडी संजय पाटील आणि नितीन म्हात्रेकडून गंगामाता गोंदवली टीमला आणि गुरुदत्त 40+. क्या बात आहे. साई भक्त संजय पाटील सध्या शिर्डी येथे पदयात्रेसाठी आहेत आणि तिथूनही मॅच पाहत आहेत. त्यांनी गंगामाता गोंदवली संघाच्या फलंदाजांना षटकार ट्रिकसाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक लावलेलं आहे. साईराम, आराम करा, थकले असाल. इथे विनोद म्हात्रेंना चेंडू खेळता आला नाहीये. चांगली गोलंदाजी होते सतीश थलेच्या माध्यमातून. अजून एक डॉट. जो वेले संघाने इथे निर्णय घेतलाय सतीशला गोलंदाजी देण्याचा, तो आतापर्यंत तर योग्य अल्पेश, कारण की 5 चेंडूमध्ये फक्त 4 धावा दिलेत. 2 डॉट, 2 सिंगल, 1 डबल आणि आता शेवटचा चेंडू. धावसंख्या 10. 11 चेंडूमध्ये 10 धावा आलेत. क्या बात आहे. पुन्हा एकदा अगदी इथे आपण पाहिलं तर
इथे लेगबायचा इशारा केलाय. दोन धावा आणि 2 ओव्हर. इथे 12 धावा लागल्यात. 1 बाद 12. 12 चेंडू आणि 12 धावा. नक्कीच इथे आपण पाहिलं तर व्हिलेज संघाने पहिले 2 ओव्हर अतिशय चांगले टाकलेत असं म्हणायला हरकत नाही आहे. कारण की पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये ज्या 6 धावा आल्या तिथूनच गंगामाता गोंदवली संघाची धावसंख्या कुठेतरी आपल्याला कमी पाहायला मिळते. गंगामाता गोंदवली सलगचा 3रा सामना अगदी खेळताना पाहायला आपल्याला मिळते. नक्कीच इथे विकेट हॅट्रिकला 5,000 आहेत. आवाज देऊ आम्ही, आमच्या लक्षात आहे. कारण की आता 2 ओव्हर फेकलेत, अजून एकही विकेट दोन्ही गोलंदाजांनी घेतली नाही आहे. एक धावाच्या स्वरूपात विकेट आलेली आहे. जसा तुमचा गोलंदाज विकेट घेईल आम्ही तुम्हाला नक्कीच ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवू. कारण की तुमच्या खेळाडूंवर तुम्ही औषधे पैसे लावलेत ते त्यांना मिळायला पाहिजेत. आम्हाला आठवण आहे ज्ञानेश्वर भाऊ. नक्कीच बालादादा आहेत म्हणजे पैसे कुठे जाणार नाहीत. बघूया आता संधी आहे विश्वास आणि अमरला. कारण की पहिले 2 गोलंदाज सतीश आणि संतोष त्या रेसमधून आता बाहेर झालेले आहेत. विकेट हॅट्रिक तब्बल 5,000 रुपये आहेत. बघूया विश्वास आणि संजय पाटील एवन जोडी यांच्याकडून गोंदवलीच्या फलंदाजांना षटकार हॅट्रिक 5,000 आहेत. चला चला सामना आपण सुरू करा लगेच. हा चेंडू वाईट आलाय. धावसंख्या 13. हा फटका अगदी लॉफ्टेड शॉट आहे. चांगली फिल्डिंग होते शिवाच्या माध्यमातून. काय थ्रो आहे बघा, वा गुड थ्रो. 14 धावा लागलेत. फटका ताकदवान होता. अल्पेश गायकवाड या स्पर्धेचे मुख्य गुणलेखक. नक्कीच अगदी भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाशी संलग्न असणारी स्पर्धा आणि गुरुदत्त मानकुली संघाने सलग 3ऱ्या वर्षातून या नाईट स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. बघूया इथे पायचीची अपील केली. शॉट थर्डमॅनला धनाजी थले आहेत त्यांच्या शरीरावर जाऊ नका. आपण चांगले क्रिकेट खेळलेले आहेत. खूप दांडगा अनुभव आहे क्रिकेटचा. काय चांगला चेंडू पकडले अगदी. आतापर्यंत विलेज संघाच्या गोलंदाजांकडून 14 चेंडू टाकलेत आणि फक्त 15 धावा. त्याच्यामध्ये 2 वाईट आणि 2 लेगबाईचे धावा आहेत. म्हणजे 11 धावा बॅटने आलेले आहेत. बाकी 4 धावा या अतिरिक्त आलेत. इथे मोठी विकेट राजू पाटीलची. नक्कीच रात्रीच्या क्रिकेटमध्ये राजूला फारसं यश आलं नाही आहे गोपी मामा. आपण तिन्ही सामन्यातून पाहतोय राजूंची जी फलंदाजी आहे आपण दिवसा पाहतोय आणि आज या स्पर्धेतून रात्रीमध्ये पाहिली. जमीन आसमानचा फरक पाहायला मिळाला. बघूया नवीन बॅटर मैदानामध्ये हेमंत पाटीलला पाचारण केलेलं आहे. विलेज संघाकडे गोलंदाजी रणजित चांगली आहे, फिल्डिंग चांगली आहे आणि फलंदाजी देखील 8 ते 9 क्रमांकावर त्यांची फलंदाजी आहे. कारण की आज बालादादा स्टेजवर आहेत आणि या संघाची ताकद वाढली असेल. ज्ञानेश्वर म्हात्रे देखील आहेत. नक्कीच अगदी खेळाडू उत्साहित पाहायला मिळत आहेत. 15 चेंडू आणि 15 धावा. सुधीर बाहेर आहे, भालचंद्र म्हात्रे बाहेर आहेत, दिनकर भोईर बाहेर आहे, आमचे बालादादा बाहेर आहेत, त्यानंतर ज्ञानेश्वर म्हात्रे बाहेर आहेत, कित्येक खेळाडू बाहेर आहेत आणि जे आतमध्ये 11 आहेत ते अतिशय चांगली कामगिरी करत आहेत. कारण की लिडरशिप गुरु थलेकर आहे आणि त्यांच्या अगदी आपण पाहिलं तर उजव्या बाजूला धनाजी थले. इथे फटका फसला आहे. शिवा भोईरनं झेल टिपला आहे
आणि सलगचा दुसरा विकेट. आता हॅट्रिक होऊ नये ज्ञानेश्वर भाऊ. आता तुमचा गोलंदाज विश्वास हॅट्रिकवर आलेला आहे. नक्कीच आता इथे जर विकेट हॅट्रिक विश्वासनं घेतली तर बाळा दादा पाटील यांच्यावर तब्बल 5,000 या स्पर्धेचं सर्वात पहिलं मोठं बक्षीस हे गोलंदाज विश्वासला मिळणार आहे. बघूया बॅटर आले दीपक. अजूनही या ओव्हरचे 2 चेंडू आहेत आणि विश्वासकारी क्षमता आहे हॅट्रिक घेण्याची. बघूया दीपक पाटील. हॅट्रिक ऑन. नक्कीच अतिशय चांगला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप. पंच आमचे सहमत नाही आहेत. अतिशय चांगला निर्णय दिलाय सुनील म्हात्रे सरांनं. वा काय गोलंदाजी केली बघा. संतोष म्हात्रेनं 6 धावा, सतीश थलेनं 6 धावा, विश्वास नातवानं 5 चेंडू फेकलेत, फक्त 2 धावा दिलेत आणि 2 विकेट घेतलेत. एक वाईटची धावा आहे म्हणजे 3 धावा दिलेत. गुंदोली संघाला पूर्णपणे ते थांबवून ठेवलेलं आहे. 17 चेंडू टाकलेत आणि फक्त 15 धावा. स्विंग अँड मिस. काय ताकद आहे. वय वर्ष 50+ आहे आणि काय गोलंदाजीला धार आहे गोपी मामा. वा अप्रतिम. 3 ओव्हर 15. पहिल्या 2 ओव्हरमध्ये होत्या 12 आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये आलेत फक्त 3. वा. नितीन म्हात्रेची जी धावबाच्या स्वरूपात विकेट आली तिथूनच गुंदोली संघाला कुठेतरी गलती लागलेली आहे. बघूया आता शेवटचे 6 चेंडू आहेत आणि अमर पाटील देखील एक खूप चांगला गोलंदाज आहे गावदेवी वेली संघाचा. 3 ओव्हरला 15 आणि आता या ओव्हरमध्ये बघूया गुंदोली संघाचे फलंदाज किती धावा जमवत आहेत. कारण की खेळपट्टीवर दीपक पाटील आणि विनोद म्हात्रे ही जोडी आहे. आजचा दिवस अमर पाटीलनं दोन्ही सामन्यातून गाजवलाय. दोन्ही सामन्यातून त्यांनी 2 सामनावीर बक्षीस घेतलेत आणि 3,000 रुपयाचं रोख कॅश प्राईज. वेलकम विश्वास पाटील. आमचे अण्णाही रिक्षावाले फेमस आहेत. आमचे गुरुदत्त 40+ सदस्य. पहिला चेंडू आला आहे डॉट. आज अमर पाटील आमचे जिगेदादा यांच्याकडून 2,000 पहिली षटकांची हॅट्रिक स्पर्धेची पूर्ण केली. नाना गोंडलीकडून टी-शर्ट आणि शैलेश म्हात्रेकडून 1,000. हे पहिल्या सामन्यातून त्याला पारितोषिक मिळालं आहे. विनोद म्हात्रे इथे चेंडूला उडवलाय. अगदी जसा चेंडू विनोद म्हात्रेच्या दिशेनं तसाच त्यांनी फेकलाय सीमापार. षटकार. धावसंख्येला आकार आलाय. धावा बनलेत 21. धावा लागलेत. पहिला षटकार या इनिंगचा आलाय. पहिली बाउंड्री आली म्हणजे 20 चेंडू टाकलेत तेव्हा हा पहिला मोठा फटका आलाय. गुंदोली संघाची खूप कमी वेळा आपण अशी स्थिती पाहिलेली आहे. नक्कीच आता शेवटचे 4 चेंडू बाकी आहेत. या इनिंगचे धावा लागलेत 21. इथे गुरु थलेनं हा झेल धरतीला दान केलाय. गुरु थलेनं भरपूर चुका केल्या. धनाजी थले एक चांगले इष्टरक्षक आहेत. त्यांच्याकडे आपण सुरुवातीला पाहिलं आहे गावदेवी वेले 40+ संघामधून धनाजी थले इष्टांच्या मागे इष्टरक्षण करत होते. या सामन्यातून गुरु थलेकडून वारंवार चुका पाहायला मिळत आहेत. एक झेल त्यांनी जरूर घेतलाय राजू पाटीलचा. क्या बात आहे. परफेक्ट वाईड यॉर्कर. कमालीची लाईन अँड लेंथ. डॉट बॉल. 4 चेंडू टाकलेत
अमरनं फक्त एक षटकार दिलाय. 21 धावा. बघूया काय चांगले गोलंदाज वेले संघाकडे आहेत. इथे बघूया पंचांनी अपील फेटाळलाय. दुसरी धाव इथे पूर्ण केली आणि ते तिसरी धाव. गुरुच्या हातात चेंडू येत नाहीये, गुरुच्या हातात चेंडू भेटत नाही आज. नक्कीच 21 + 3 24 झालेत. 23 चेंडूमध्ये 23 चेंडू टाकलेत आणि धावा म्हणलेत 24. आता फक्त एक चेंडू आहे आणि तो दीपक पाटीलच्या वाट्याला आहे. बघूया या चेंडूवर सिंगल, डबल, तिहेरी, चौकार की षटकार, वाईट, नो की विकेट. या ओव्हरमध्ये अमर पाटीलने आतापर्यंत 9 धावा खर्च केलेत. लेगबायच्या स्वरूपात 3 आणि एक षटकार. गुरु थले थोडेसे चिंतेत आहेत. अगदी दोन्ही हात कडेवर दिलेत. थोडासा नाराज नक्कीच असतील, मात्र हे विसरून त्यांना द्यावं लागेल, कारण की फलंदाजीसाठी त्यांना पहिल्या क्रमांकावर यायचं आहे. क्या बात आहे. इथे देखील एक धाव कंप्लीट केलेली आहे. आणि इथे विकेट आली. एक धाव आली. बॅट कट होती. दीपक पाटीलच्या खात्यामध्ये संघाची टोटल बनली 25 आणि 26 धावांचं आव्हान आहे गावदेवी वेली टीम समोर. 26 धावा. 26 धावा देवीदास. 26चं लक्ष आहे. 26 धावा एकच आहे. 24 झाल्यात आणि एक धाव आली. सॉरी 25 झाले. 26चं लक्ष आहे. आपण गोंदवली संघाच्या फलंदाजीवर जर नजर टाकली अल्पेश, नितीन मात्रे 3 चेंडूमध्ये 2, विनोद मात्रे 13 चेंडूमध्ये 11, त्यामध्ये एक षटकार. राजू पाटील 4 चेंडूमध्ये 4, हेमंत 0वर आऊट आणि दीपक पाटील 3 चेंडूमध्ये 1. आणि गोलंदाजी संतोष मात्रे पहिल्यावर 6, सतीश तले दुसऱ्यावर 6, तिसऱ्यावर विश्वास पाटील 3 धावा 2 विकेट आणि अमर पाटीलने या ओव्हरमध्ये 10 धावा दिलेत. अशा एकूण धावा बनलेत 25 आणि 26 धावांचं आव्हान आहे.
बघा बालादादांनी बक्षीस लावलंय प्रत्येक षटकाराला 1000 आणि इनिंगमध्ये 3 मारले तर 5000 हे बक्षीस आहे त्यांचं. वा, आता या सामन्यात अगदी गुरुथले हसलेत. बघूया, 1ला 1000, 3ला 5000. पहिला चेंडू इनसाइड आउट, फटका फसलाय. शॉट एक्स्ट्रा कव्हरला दीपक पाटीलनं झेल कंप्लीट केलाय. फलंदाज बाद. धनाजी थले मजबूत काटे के बल्लेबाज मैदान पे आहे. खूप दांडगा अनुभव आहे धनाजी थलेकडे. चांगलं व्यक्तिमत्व. अगदी आमचे यवन जोडी गोल्डमॅन सदादादा आणि बालादादा यांचे एक चांगले जवळीक सहकारी. क्या बात आहे. चांगला क्रिकेट. चेंडूला अगदी प्लिकच्या अंदाजाने खेळले होते स्क्वेअर लेग पंचांच्या दिशेनं. एक सिंगल धाव घेऊन आपल्या डावाला सुरुवात केलेली आहे. आता 25 धावा बनवायच्या आहेत 22 चेंडूमध्ये. 26चं लक्ष आहे. गोलंदाज प्रेमनाथ. इथे गुरुथले भरपूर शपल क्रॉस झाले होते. फटका अगदी फाईन लेग आणि लॉंग लेग रिझनमध्ये खेळण्याचा मूड बनवला होता. क्रिकेटमध्ये तुम्ही ठरवून कुठलाही फटका खेळू शकत नाही. यात तुम्हाला जसा चेंडू येईल तसा त्या चेंडूवर फटका खेळावा लागेल. अगदी श्याम स्पोर्ट धामणगावची टीम देखील अजूनही हा सामना पाहण्यासाठी इथे थांबलेले आहेत. नक्कीच अतिशय चांगला क्रिकेट आज त्याने देखील खेळला. 3 चेंडू 1 बाद 1. 26 धावांचं आव्हान आहे. इथे फटका बसलाय. एक सिंगल धाव इथे कंप्लीट केलेली आहे गुरुथलेनं. 4 चेंडूमध्ये 2. 12:32 आणि 32 सेकंद झालेले आहेत. 12:03 हा सामना आपण सुरू केला होता. प्रत्येक षटकाराला 1000 आणि 3 षटकार 5000 हे पारितोषिक या सामन्यातून आहे. चांगला स्ट्रोक. इथे नक्कीच फिल्डिंग देखील चांगली पाहायला मिळाली नितीन म्हात्रेकडून. नक्कीच झेल नाही, मात्र संघाच्या 2 धावा त्यांनी वाचवल्यात. वाईडिश मिड ऑफ शॉट एक्स्ट्रा कव्हरला उभे होते. धावसंख्या झाली ती 4. धनाजीने चांगला फटका खेळला होता. शेवटचा चेंडू आहे या पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरचा. शेवटचा एक चेंडू शेष. बघूया शेवटच्या चेंडूवर धनाजी मोठा फटका खेळतील का. क्या बात आहे. इथे देखील चांगला फटका खेळलेला आहे. दुसरे धावेचा प्रयत्न. आणि ते गुरुथलेची विकेट आलेली आहे. विलेज संघाला कोणाची विकेट येऊ द्या, कारण की त्यांचा येणारा फलंदाज एक नवीन दमाचा असेल. इथे 1 धाव आली. धावसंख्या 5. आता 18 चेंडू आणि 21 धावा. 18 चेंडूमध्ये 21 इक्वेशन आहे.
नक्कीच आजचा पहिला दिवस स्वर्गीय सुमन पांडुरंग स्मृती चषक 2025 आणि हा क्वार्टर फायनल बक्षीस पात्र सामना. पहिली रात्र गुरुदत्त चौठायरवा क्रीडानगरीमध्ये या आपण स्पर्धा पाहतोय. गुरुदत्त 40+ मानकुली संघाच्या वतीनं सलग तिसऱ्या वर्षामध्ये नाईट स्पर्धेचं भव्य दिव्य असं आयोजन. 3 ओव्हर 21 गोलंदाज झालाय दीपक पाटील. नक्कीच आमचे लारा सर असतील, सुनील म्हात्रे, गिरीश वालन्स या स्पर्धेसाठी आजच्या पहिल्या दिवसातून हे पंच आपल्याला पाहायला मिळाले. अतिशय चांगले अचूक निर्णय त्यांचे आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्राईकला अमर आहे. आजच्या दिवसातून 2 सामन्यातून 2 सामनावीर पारितोषिक अमरनं पटकावलीत. दीपक पाटील राऊंड द विकेट. इथे बॅटची कडा, मोठा विकेट अमर पाटीलचा. कधी कधी अति सावध भूमिका देखील आपल्या अंगाशी येते आणि तसंच काही घडलं इथं अमरच्या बाबतीत. या महत्वाच्या सामन्यातून 0वर बाद झालाय. नवीन फलंदाज सदा मुकादम. दीपक पाटीलनं पहिले चेंडूवर विकेट घेतलेली आहे. अतिशय अगदी सेन्सिबल क्रिकेट शिवलेख पंचांच्या बाजूनं चेंडू खेळलेला आहे. दुसरी धाव तेज तर्रार पूर्ण केलेली आहे. धावसंख्या 7 धावा 8 चेंडू 3 गडी बाद अशी गावदेवी वेली संघाची 26 लक्ष्याची पाठलाग करताना सध्याची स्थिती. हा फुलटॉस चेंडू होता. स्केअर ऑफ द विकेट चेंडूला खेळलेला आहे. बघूया डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. दुसऱ्या धावेसाठी सदा मुकादम निघालेत आणि धावसंख्या 9. सदा मुकादम आल्यानंतर धावसंख्येला चालना मिळालेली आहे. 9 धावा 9 चेंडू 26 धावांचं लक्ष आहे. धनाजी थले आणि सदा मुकादम अगदी वारंवार आपसमध्ये चर्चा करतात. धनाजी थलेकडे चांगला क्रिकेटचा अनुभव आहे. भरपूर रेग्युलर क्रिकेट देखील हा खेळाडू खेळलेला आहे. क्या बात आहे. इथे पुन्हा एकदा चेंडूला कव्हर पॉइंट रिझनमध्ये ढकलला आहे. दुसरी धाव इथे पूर्ण केलेली आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. धनाजी थले अगदी चांगली भूमिका हाती करतायत. सदाला चांगली साथ देत आहेत. सलग तिसऱ्यांदा दुहेरी धावा पूर्ण केलेत. धावसंख्या 11 धावा. गोंदवली संघावर दबाव टाकण्याचा हा चांगला प्रयत्न येते आपण सदा आणि धनाजीचा. 11 धावा. अजूनही 15 पाहिजेत.
स्विंग अँड मिस. मोठा फटका केल्याचा होता इथे. अतिशय चांगला चेंडू आपण पाहिलाय. 13 मध्ये 15. 13 चेंडू आणि 15 धावांचं समीकरण. हा चेंडू नक्कीच इथे भीमरचा इशारा केलाय. 1+1. क्या बात आहे. आता धावा झाले 13 आणि आता बनवायचे 13 मध्ये 13. फ्रीडचा चेंडू आहे. फ्रीड चेंडू धनाजी थलेच्या वाट्याला आहे. 13 चेंडू आणि 13 धावा. 11 मध्ये बनले 13 आणि आता 13 मध्ये बनवायचे 13. फ्रीड चेंडू आहे. स्विंग अँड मिस. इथे डॉट बॉल आलाय. 12 मध्ये 13. नक्कीच या आधीच्या सामन्यात आपण पाहिलं होतं अल्पेश की 12 मध्ये 16 धावा डिफेंड झाल्या होत्या. इथे आता 12 मध्ये 13 डिफेंड करायचे आहेत गंगामाता गोंधळी संघाच्या गोलंदाजांना. बघूया क्रमांक 3चं ओव्हर कुठल्या गोलंदाजाला दिले जाईल. हेमंत की विनोद. 12 चेंडू 13 धावा. गंगामाता गोंधळी संघाला 20व्या चेंडूवर बाउंड्री आली होती. तर आता वेले संघाचे देखील 12 चेंडू संपलेत. अजून चौकार आणि षटकार आला नाहीये. 12 चेंडू मध्ये 13 धावांची गरज आहे. बघूया हेमंत पाटील. क्रमांक 3चं ओव्हर. 12 चेंडू मध्ये 13 धावांची गरज आहे. पहिल्या 12 मध्ये 13 आलेत आणि उर्वरित 12 मध्ये 13ची गरज आहे. एक सिंगल धाव पहिल्या चेंडूवर. धावसंख्या 14. नाही अगदी धनाजी तलेने सांगितलं असेल की तुला खेळपट्टीवर थांबायचं आहे, मी मोठा फटका खेळेन, असंच काहीतरी कानमंत्र असेल. चर्चा झाली असेल दोन्ही फलंदाजांमध्ये. येणाऱ्या फलंदाजीमध्ये अजून शिवा भोईरचं येणं बाकी आहे. 11 चेंडू आणि 12 धावा. क्या बात आहे. तेज तर्रार. चांगला चेंडू. वा. डॉट बॉल. दहा मध्ये 12. 10 चेंडू 12 धावा. इथे अजून एक डॉट. क्या बात आहे. हा सामना वेले संघ जितका सोपा समजलाय तितकाच सामना गोंधळीवाल्यांनी मात्र वेले संघाला दाखवून दिलेले की हम भी किसी से कम नहीं. क्या बात है. 9-12. 9 चेंडू 12 धावा.
गोंदिवली संघाच्या 18 चेंडूमध्ये 15 धावा आल्या होत्या. इथे 15 चेंडूमध्ये 14 धावा आलेत वेली संघाच्या. म्हणजे दोन्ही संघाच्या गोलंदाजीने अगदी टिचून गोलंदाजी केलेली आहे. 9-12. इथे हा चेंडू देखील डॉट. 8-12. काय सामना रंगलाय. इथे चांगला संपर्क, अतिशय चांगला फटका अखेरकार धनाजीनं मारलेला आहे. चौकार आलाय. चौकारने तर धावसंख्या झाली ती 18. 7-8. 7 चेंडू 8 धावा. 7 चेंडू 8. 7 चेंडू मध्ये 8 धावा. स्विंग अँड मिस. क्या बात आहे. आता 7 चेंडू आणि 8 ची गरज. 7 चेंडू 8 धावा. हेमंतनं फक्त 5 धावा दिल्या. एक चौकार आणि एक सिंगल. सहा चेंडू आणि 8 धावांचं गणित. 26चं लक्ष असताना वेली टीम 3 ओव्हरमध्ये 6च्या सरासरीनं 18वर पोचलाय. सहा चेंडू 8 धावा. विनोद म्हात्रे आलेत. आज विनोद म्हात्रे देखील गंगामाता गोंदिवली संघासाठी खूप लक्की खेळाडू राहिलेले आहेत. बघूया. 3 चेंडू आणि 8 धावा. पहिले 3 चेंडू खूप निर्णायक असतील. समोर फलंदाज आहे सदा मुकादम. 3-8 सॉरी 6-8. पहिला चेंडू लेग स्टिकला सोडून जातोय. पंचांचा आलाय वाईटचा इशारा. 6-7. विनोद म्हात्रेने निशाणा साधला होता. मला वाटतं अगदी तिथे बाल बचावलेले आहेत फलंदाज सदा. क्या बात आहे. इथे बघूया कालीराम भोईर आहेत आणि इथे धनाजी पुन्हा एकदा आपल्या घरामध्ये सुखरूप गेलेत. धनाजीवर दबाव साफ जाणवतो का बघूया. 20 झालेत. आता 5 मध्ये 6. 5 चेंडू 6. धनाजीला आता पुढे यायचं होतं. मागे जायची गरज नव्हती कारण की चेंडू तिकडे फेकला होता. बघूया आता 5 चेंडू आणि 6 ची गरज. श्याम स्पोर्ट धामणगाव टीमचं देखील खूप खूप अभिनंदन आणि आभार की ते अजूनही हा सामना पाहण्यासाठी इथे थांबलेले आहेत. वा.
हा फटका बॅक टू दी बॉलर खेळला आहे आणि इथे विकेट आली अखेरकार. धाव काउंट होणार नाहीये. मैदानामध्ये शिवा भोईर. आता 4 चेंडू आणि 6 धावा. क्या बात आहे. 4-6. सामना कसा असावा तर सामना असा असावा. काय गुंतवली टीम मैदानामध्ये खेळते. नक्कीच अगदी जशास तसं उत्तर दिलेले आहे. 4 चेंडू आणि 6 धावा. शुभा भोईर. चला फिल्डिंग लावून घ्या गुंतवली टीम. चार चेंडू मध्ये 6ची गरज आहे. सदावर फ्रेशर की विनोद म्हात्रेवर बघूया. 4-6. आणि हा विजयी षटकार. काय भविष्यवाणी केली होती बालचंद्र म्हात्रेनं. 3 चेंडू राखून सामना जिंकू आणि बालादादांच्या अखेरकार 1000 रुपयाचा मानकरी सदा मुकादम ठरलेले आडलक गुंदवली आणि बेस्ट ऑफ लक गावदेवी वेले. अभिनंदन.